choose chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. रेडॉक्स रिॲक्शन्स मध्ये हा आपण पार्ट 2 बनवला. या पार्ट मध्ये आपण फक्त बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन बघणार आहे. खरं तर 3 मेथड्सनी आपण याला बॅलन्स करणार आहे. ऍक्च्युअल मध्ये मेथड्स दोनच आहेत. एक आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि दुसरी आहे हाफ रिॲक्शन मेथड, ज्याला आयन इलेक्ट्रॉन मेथड असं म्हणतात. पण जसं आपण ऑक्सिडेशन नंबर मेथड स्टार्ट करू, दोन वेगवेगळ्या मीडियम्स मध्ये दोन वेगवेगळे टाइप्सचे रूल्स आहेत. आता हे रूल्स आता इथे रफ करू आणि जसं आपण सॉल्व्ह करतोय तसं इथे ऍड करत जाऊ. सो मी काय म्हटलं, ऑक्सिडेशन नंबर मेथड फॉर ऍसिडिक मीडियम, ऑक्सिडेशन नंबर फॉर बेसिक मीडियम आणि हाफ रिॲक्शन मेथड, असे 3 टप्प्यामध्ये शिकू. आता तुमच्या समोर अशी एक रिॲक्शन दिली असणार अँड दे विल टेल यू की ही रिॲक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये किंवा बेसिक मीडियम मध्ये. आपण पहिलं एक्झाम्पल घेऊ ऍसिडिकचं. नेक्स्ट ते सांगणार आहेत बॅलन्स बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. याला बॅलन्स कशाने करायचं, युजिंग ऑक्सिडेशन नंबर मेथड. सगळे रूल्स लिहिले. पहिला, बॅलन्स ऑल ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजन तर नाहीच आहे, सो ते दोन सोडून बाकी सगळे ॲटम्स बॅलन्स करा. मॅंगनीज एक आहे, इकडे पण एक आहे. आयर्न इकडे एक, तिकडे पण एक. सो स्टेप 1 डन. Step 2, determine and specify the species that undergo oxidation and reduction. Find करा कोणी ऑक्सिडेशन केलंय and कोणी रिडक्शन केलंय. इथे मॅंगनीज वरती ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी तुम्हाला लास्ट पार्ट मध्ये ऑक्सिडेशन नंबर शिकवलाय, हाऊ टू फाइंड. मॅंगनीज ज्याचा काढायचा आहे त्याला X माना, प्लस 4 कोण आहेत, ऑक्सिजन. ओव्हरऑल आयन असल्यामुळे -1, काहीच नाही म्हणजे -1. देअरफॉर X प्लस 4 इंटू ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2 इज इक्वल टू -1. X मायनस 8 इज इक्वल टू -1. सो मॅंगनीज वरती चार्ज येणार आहे +7. मॅंगनीज वरती चार्ज येणार आहे +7. इकडे मॅंगनीज किती आहे, +2. सो +7 पासून +2 व्हॅल्यू कमी झालीये, रिड्यूस झालीये. मग रिडक्शन. आणि रिडक्शन कितीने झालं, +7 चा +2 म्हणजे चेंज कितीचा यामध्ये, 5 चा. आयन +2 मध्ये +3 मध्ये गेलाय. +2 टू +3 जाताना हा काय झाला, वाढला, म्हणजेच ऑक्सिडाइज झाला. पण कितीने ऑक्सिडाइज झालाय, +2 टू +3 म्हणजे चेंज इन ऑक्सिडेशन नंबर इज 1. मग आपण डिटरमाइन पण केलं आणि स्पेसिफाय पण केलं की चेंज कितीच आहे. आता मीडियम कोण आहे, ऍसिडिक. सो हे रूल्स वापरायचे. बॅलन्स ऑक्सिजन. इथे बघा, एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकी सगळं बॅलन्स करायचं होतं. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट स्पेसिफाय करून चेंज कितीचा आहे तो डिटरमाइन केला. आणि परत ऍसिडिक मीडियम आहे म्हटल्यावर पहिली स्टेप आहे बॅलन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग वॉटर. आता काय करायचंय बघा, एक तर तुम्हाला लक्षात आलं रिडक्शन प्रोसेस मध्ये 5 चा चेंज आहे, पण ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये 1 चा चेंज आहे. हे बॅलन्स्ड वाटतंय का, डिफर आहे ना, 5 आणि 1 दोघांमधला चेंज सेम करायचा आहे मला. काय करेन मी, या रिॲक्शनला 5 ने मल्टिप्लाय करेन तर चेंज सेम होईल. म्हणजेच कोणाला, आयनला 5 ने मल्टिप्लाय करताय आणि इकडे पण Fe ला 5 ने मल्टिप्लाय करताय. सो रिॲक्शन कशी दिसेल, MnO4 -1 प्लस 5 टाइम्स Fe प्लस 2 gives Mn+2 प्लस 5 टाइम्स Fe प्लस 3. बघा रूल्स मध्ये मी असं काय लिहिलंय, डिटरमाइन अँड स्पेसिफाय द स्पीसीज दॅट अंडरगो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. कोण ऑक्सिडेशन करतंय, कोण रिडक्शन करतंय ते लिहा. कितीचा चेंज आहे ते लिहा आणि दोन्हीचा चेंज हा सेम झाला पाहिजे तरच बॅलन्स होणार आहे. इथे 1 होतं, मी 1 into 5 केलं तर 5 ला 5 मॅच होईल. सो Fe ला मल्टिप्लाय केलं मी 5 ने. आता ऍसिडिक मीडियम मध्ये पहिल्या स्टेप कडे चला. बॅलन्स ऑक्सिजन बाय हायड्रोजन. इथे 4 ऑक्सिजन आहेत. सो 4 ऑक्सिजनला बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही इथे 4 H2O ऍड करा. ऑक्सिजन कसे बॅलन्स होत आहेत, बाय ऍडिंग वॉटर. वॉटर मध्ये पण ऑक्सिजन आहे. सो 4 ऑक्सिजन हवेत, 4 ऑक्सिजन हवेत, 4 ऑक्सिजन
आले. पण तिथे वॉटर ऍड केल्यामुळे एक्सेस ऑफ हायड्रोजन पण ऍड झाले आता इकडे. त्यामुळे बॅलन्स हायड्रोजन बाय H+. किती हायड्रोजन झाले? 8. त्यामुळे या साईडला आता तुम्ही 8 वेळा H+ लिहिताय. 8 टाइम्स H+. आता चेक करा, जर चार्ज ऑटोमॅटिकली बॅलन्स्ड आहे तर तुमची कुठलीही स्टेप चुकलेली नाहीये. इथे 8 हायड्रोजन, 4 2 चा 8 हायड्रोजन, 4 ऑक्सिजन, इथे सुद्धा 4 ऑक्सिजन, 5 Fe, 5 Fe, 1 मॅंगनीज, 1 मॅंगनीज. ऍटम्स तर बॅलन्स्ड आहेत. तर चार्ज बॅलन्स करूया. हा 8, हा -1, सो इकडून चार्ज आलाय 7 +7 आणि हा किती आहे? +2 एका आयन वरती आहे. 5 2 चा 10, सो +10. सो ओव्हरऑल चार्ज रिएक्टंट साइडला 17 +17. इकडे बघा 2, 5 3 चा 15, सो +15 आणि वॉटर न्यूट्रल 0. 15 + 2 17. अगेन चार्ज इज इक्वल टू 17. जेव्हा चार्ज बॅलन्स होतो इट मीन्स तुमची पूर्ण रिएक्शन बॅलन्स्ड आहे. सो बॅलन्स्ड रिएक्शनला प्रॉपर फॉर्मॅट मध्ये लिहिणार असाल तरी लिहू शकता. आधी MnO4 लिहा. MnO4 -1, त्याच्यानंतर 5 टाइम्स Fe किती आहे? +2. त्यानंतर हे हायड्रोजन्स लिहा. 8H+. परत ॲरो ड्रॉ करा. कोण आहे? Mn+2. पुढे 5 टाइम्स Fe +2 +3. पुढे वॉटर. दिस इज बॅलन्स्ड रेडॉक्स रिएक्शन. टेक अ स्क्रीनशॉट. अजून एक रिएक्शन बघूया ऍसिडिक मीडियम मध्ये. सो मेथड कोणती? ऑक्सिडेशन नंबर मेथड. मीडियम ऍसिडिक. सो फर्स्ट रूल काय सांगतो? बॅलन्स ऑल द ॲटम्स, किंवा स्टेप 1, रूल 1 म्हणण्यापेक्षा बॅलन्स ऑल द ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. मग इथे कोण आहे? सल्फर. एक सल्फर, इकडे सुद्धा एक सल्फर, एक कार्बन, एक कार्बन. तशी रिएक्शन बॅलन्स्ड आहे. डिटरमाइन इट्स ऑक्सिडेशन स्टेट अँड स्पेसिफाय द चेंज. मी रिएक्शन परत लिहून घेते. H2SO4 प्लस कार्बन, कार्बनवर 0, कार्बन डायऑक्साइड प्लस सल्फर डायऑक्साइड प्लस वॉटर. चला, कोण आहे हा? सल्फर. याची ऑक्सिडेशन स्टेट काढून बघा, +6 येईल. त्याच्यानंतर इथे सल्फर आहे. एका ऑक्सिजनवर -2, 2 वर -4, सो इथे +4 येणार. इथे कार्बन 0 आहे आणि इथे कार्बन +4 आहे. कसं काढते मी? एका ऑक्सिजनवर -2, 2 वर -4, सो -4 ला +4 बॅलन्स करतोय. चेक करा, सल्फर +6 मधून +4 मध्ये जातोय, म्हणजे दिस इज रिडक्शन. आणि चेंज कितीचा आहे? 2 चा. कार्बन 0 मधून +4 कडे जातोय, दिस इज ऑक्सिडेशन. चेंज कितीचा आहे? 4 चा. सेम दिसतोय का चेंज तुम्हाला? नाही. जर मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर सेम होईल. सो येस, कोणाला? 2 टाइम्स H2SO4 आणि इकडे कोण आहे? 2 टाइम्स SO2. ही तुमची आता स्टेप 2 नंतर केलेली रिएक्शन आहे. परत खाली लिहून घेतीये. 2H2SO4 प्लस कार्बन गिव्स CO2 प्लस 2SO2 प्लस वॉटर. मीडियम कोणता आहे? ऍसिडिक. सो पहिला काय बॅलन्स करणार? ऑक्सिजन. किती ऑक्सिजन आहे तिथे? 8. 4 2 चा 8. इकडे किती आहे? 2 2 चा 4, 5 6 7. अजून एक ऑक्सिजन कमी आहे, म्हणजे इथे तुम्ही काय ऍड करताय? वॉटर. प्लस वॉटर लिहिलं काय आणि इथं 2 वॉटर लिहिलं काय? सेमच आहे ना. बघा, 4 2 चा 8 ऑक्सिजन आहे या साईडला. इकडे किती झाले? 1 2, हे 4 6 7 8. 8 ऑक्सिजन व्यवस्थित झाले. आता हायड्रोजन बॅलन्स करायचे. 4 हायड्रोजन आहेत, इथेही 4 हायड्रोजन आहेत. हायड्रोजन पण बॅलन्स झाले. मग आता काय बॅलन्स करायचे आपल्याला? चार्ज इज ऑटोमॅटिकली बॅलन्स्ड. चेक करा आहे का? 4 हायड्रोजन, 4 हायड्रोजन, 1 सल्फर, नाही 2 सल्फर, 2 सल्फर, 8 ऑक्सिजन, 8 ऑक्सिजन तर बघितलेत, 1 कार्बन. ॲटम्स आर बॅलन्स्ड आणि चार्ज कुठेच दिसत नाही. सो ऑटोमॅटिकली चार्ज पण बॅलन्स झालाय. दिस इज द फायनल बॅलन्स्ड रिएक्शन. दिस इज फायनल बॅलन्स्ड रिएक्शन. खूप सोपं आहे. आधी कशीही रिएक्शन असू दे, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकी सगळं बॅलन्स करा. त्यानंतर
डिटरमाइन इट्स चेंज इन ऑक्सिडेशन नंबर आणि इक्वल करण्यासाठी हा 4 आहे तर हा पण 4 झाला पाहिजे. कसं करणार? मल्टिप्लाय बाय 2. सो इथे 2 या रिएक्टंटला 2. त्यानंतर पहिला ऑक्सिजनला बॅलन्स करायचं. ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी वॉटरला ऍड करायचं. त्याच्यानंतर हायड्रोजनला बॅलन्स करायचं. हायड्रोजनला बॅलन्स करण्यासाठी H+ ला ऍड करायचं. ऑटोमॅटिकली तुमची रिएक्शन बॅलन्स झालेली असते. टेक अ स्क्रीनशॉट. आता रिएक्शन घ्या बेसिक मीडियम मध्ये. डायरेक्टली रिएक्शन दिलेली असते, मीडियम सांगितलं असतं, मेथड सांगितलेली असते कोणत्या मेथडनी करायचंय. आता जेव्हा ऍसिडिक आणि बेसिक देतात तेव्हा ऑक्सिडेशन नंबर मेथडनीच करा. ऍसिडिकचे आपण 2 एक्झाम्पल्स पाहिलेत. आता बेसिकचं एखादं एक्झाम्पल बघू अँड देन विल मेक मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. रिएक्शन दिलेली, पहिलं काम काय करायचं होतं? ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून सगळ्यांना बॅलन्स करा. एक Bi, एक Bi, एक Sn, एक S बॅलन्स्ड आहे. सेकंड, त्याचे ऑक्सिडेशन नंबर काढा आणि देन स्पेसिफाय करा की कोण ऑक्सिडाइज्ड आहे कोण रिड्यूस्ड आहे. हे मी आधीच लिहून घेतेय जेणेकरून तुम्हाला महत्त्व कळावं की पार्ट नंबर 1 किती महत्त्वाचा आहे. पार्ट 1 मध्ये हे शिकवलंय OH वरती चार्ज मायनस असतो. ओके, आजपासून आता लक्षात ठेवताय. H+ OH मायनस, सो OH वरती मायनस चार्ज. -3, सो Bi वरती +3. इथे x -3 इज इक्वल टू -1, सो x इक्वल्स टू +2. 0 फ्री स्टेट मध्ये. x -6 इक्वल्स टू -2, सो x इज +4. आता बघा +3 पासून 0 कडे गेलाय म्हणजे व्हॅल्यू कमी झालीये, रिड्यूस्ड. पण कितीने रिड्यूस झालाय तो? 3 ने. चेंज कितीचा आहे? 3 चा. +2 टू +4 हा काय झाला? ऑक्सिडाइज. पण कितीने ऑक्सिडाइज झालाय तो? 2 ने. बॅलन्स्ड आहे का? नाही. सो याला कितीने मल्टिप्लाय कराल? 2 ने. आणि याला कितीने मल्टिप्लाय कराल? 3 ने. सो दॅट इक्वल होईल. मग एरो पकडायचा हा. या दोघांना 3 काय लावायचे? 2 लावायचे. चला मग 2 Bi OH थ्राइस. एरो नंतर इथे कोण आहे? 2 Bi प्लस इथे कोणी मल्टिप्लाय करायचंय? 3 ने. सो 3 Sn OH थ्राइस -1 आणि इकडे कोण आहे? 3 Sn OH 6 -2. आता मीडियम बेसिक आहे. बेसिक मीडियम मध्ये पहिला चार्जला बॅलन्स करून घ्यायचंय. सो बघा चार्ज इथे काहीच नाही, इथे -3 आहे आणि इथे -6 आहे. चार्ज किती आहे इथे? -3 आणि इकडे 3 2 चा -6. किती लागतील रे मग बॅलन्स करण्यासाठी? इकडे अजून 3 ऍड करायला पाहिजे. तर मग कुठे काय होईल? तिकडे -6. मग चार्ज बॅलन्स करण्यासाठी कोण वापरतोय बघा? OH-. एक OH- म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज. तर मग मी इथे 3 OH- ऍड करते सो दॅट 3 निगेटिव्ह चार्ज हे 3 आणि हे 3 6 ला बॅलन्स होतील. सो पहिला चार्ज बॅलन्स करायचा आणि चार्ज इज बॅलन्स्ड युजिंग OH-. सो ते झालं. आता हायड्रोजनला बॅलन्स करा. हायड्रोजन किती झाले बघा? 3 2 चा 6, 7 8 9. 9 आणि हे किती आहेत? 9. सो 18 हायड्रोजन आहेत. या साइडला 18 हायड्रोजन आहेत. इकडे 6 3 चा 18. सो हायड्रोजन तर बॅलन्स्ड आहेत. चार्ज तुम्ही बॅलन्स केला सो ऑक्सिजन ऑटोमॅटिकली बॅलन्स व्हायला पाहिजे. चेक करूया. 3 प्लस हे 3 2 चा 6 प्लस हे 3 3 चा 9. हे किती झाले? 18. इथे 6 3 चा 18. सो इथे तुमची ही फायनल रिएक्शन झाली. हवं तर खाली लिहून घेऊया. 2 BiOH थ्राइस प्लस 3 SnOH थ्राइस -1 प्लस 3 OH- हे खाली लिहिलेत गिव्स 2 Bi प्लस 3 SnOH 6 -2. हे तर पार्ट झाल्यात. ऑक्सिजन मग हायड्रोजन चार्ज स्वतः बॅलन्स होतो. इथं चार्ज पहिला बॅलन्स करायचा आणि चार्ज बॅलन्स करताना हेल्प कोणाची घ्यायची? OH- ची. मग हायड्रोजन बॅलन्स करायचे. ऑक्सिजन स्वतःचे स्वतः बॅलन्स होतात. टेक अ स्क्रीनशॉट.
नेक्स्ट मेथड आहे हाफ रिॲक्शन किंवा त्यालाच आपण म्हणतो आयन इलेक्ट्रॉन मेथड. जर तुम्ही स्टेप्स बघितल्या तर पहिल्या स्टेपमध्येच डिफरन्स दिसतो तुम्हाला. आधी तुम्ही बॅलन्सिंग करायचा एक्सेप्ट ऑक्सिजन आणि हायड्रोजन. आता ते काहीच न करता डायरेक्टली ऑक्सिडेशन स्टेट्स असाइन करायचे. कोण ऑक्सिडाइज झाला कोण रिड्यूस झाला ते काढायचं, कितीने चेंज झाला ते लिहायचं अँड त्यानंतर दोन रिॲक्शन्स मध्ये त्याला डिवाइड करून घ्यायचंय. एक रिॲक्शन असणार ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन आणि दुसरी असणार आहे रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन. म्हणून पहिला पॉइंट लिहिलाय असाइन ऑक्सिडेशन नंबर टू ऑल ॲटम्स अँड डिवाइड देम इनटू टू हाफ सेल रिॲक्शन. बघा Mn+2 इथे किती आहे तो +4 काढून घ्या तुम्ही. आता प्रॅक्टिसने तुम्हाला पण ओरली काढता येईल. हे +2 आणि +4 मध्ये चेंज कितीचा झाला 2चा. हे काय झालंय पण ऑक्सिडेशन विथ चेंज ऑफ 2. इथे काय दिसतंय x -6 = -1. सो क्लोरीन वर चार्ज इथे +5 आहे आणि इथे +4 आहे. +5 चा +4 झालाय म्हणजे रिड्यूस झालाय, पण चेंज कितीचा झालाय इथे 1चा. चेंज कितीचा झालाय 1चा. मग तुम्ही काय करताय आता नेक्स्ट स्टेप मध्ये दोन सेपरेट रिॲक्शन्स लिहून घेताय. एक असणार आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑक्सिडेशन हाफ सेल आणि दुसरी असणार आहे रिडक्शन रिॲक्शन किंवा रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन. म्हणजे वरती जिथे तुम्हाला ऑक्सिडेशन झालेलं दिसतंय ही रिॲक्शन इथे खाली लिहायच्या. Mn+2 कुठून कुठे गेलाय तो MnO2 इथे ClO3- कुठून कुठे ClO2 लिहिलं. त्यानंतर आता स्टेप्स त्याच बॅलन्स ऑक्सिजन बॅलन्स हायड्रोजन बॅलन्स चार्ज. ऑक्सिजनला वॉटरनी हायड्रोजनला H+ नी बट चार्जला इलेक्ट्रॉन्सनी. मग पहिलं 1 बाय 1 करू. मला काय करायचंय आधी ऑक्सिजन बॅलन्स करायचंय. इथे 2 आहेत त्यामुळे मी इथं काय ऍड करेन 2 वॉटर मॉलिक्युल्स कारण ऑक्सिजन्स आर बॅलन्स्ड बाय वॉटर. इथं 2 आहेत इथं 3 आहेत. इकडे 3 करण्यासाठी एक वॉटर मॉलिक्यूल ऍड करावा लागेल. ऑक्सिजन बॅलन्स्ड. आता हायड्रोजन इथे हायड्रोजन 4 आहेत या साईडला. मग इकडे 4 H+, 4 H+. इथे 2 हायड्रोजन आहेत म्हणून इथे 2 H+. नाव इट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. याला एका लाईन मध्ये लिहून घेतीये बघा. Mn+2 plus 2 molecules of water gives MnO2 plus 4H+. मला चार्ज बॅलन्स करायचा आहे बट चार्ज इज बॅलन्स विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच कसा इथे +2 चार्ज आहे इथे +4 आहे. +2 ला +4 सोबत कसं बॅलन्स करणार इलेक्ट्रॉन ऍड करायचे. जिकडे जास्त आहे तिथे इलेक्ट्रॉन ऍड करा. +4 चा +2 करायचंय म्हणजे मी 2 इलेक्ट्रॉन ऍड करेन. +4 होता आता 2 इलेक्ट्रॉन्स आले +2 राहिला. +2 बॅलन्स झाला. सिमिलरली वरची रिॲक्शन बघा काय आहे ClO3- plus 2H+ gives ClO2 plus water. इकडे 2 पॉझिटिव्ह चार्ज इकडे चार्जच नाही. जिकडे जास्त आहे त्याला कमी करायचा. किती नको आहे बिलकुलच नको आहे. 2H+ ला न्यूट्रल करायला 2 इलेक्ट्रॉन्स. आता हे 2 इलेक्ट्रॉन्स वरती सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 2 आणि 2 मॅच झालं पाहिजे होतं ते व्यवस्थित मॅच केलं. आता याला इक्वेशन 1 म्हणा याला इक्वेशन 2 म्हणा. या दोघांचे तुम्ही हायड्रोजन ऑक्सिजन आणि चार्ज बॅलन्स केलाय. चार्ज बरोबर आहे का नाहीये वेट. इथे -1 आणि हा 2+, सो +1 आहे एकच इलेक्ट्रॉन. हा -1 आणि हा +2 किती होणार +1. +1 ला न्यूट्रल करायला एकच इलेक्ट्रॉन. आता बघा इलेक्ट्रॉन्स बॅलन्स नाहीयेत मग मला काय करावं लागेल या पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 इथे ऑलरेडी 2 आहे सो 2 चा काय दिसेल 4. इलेक्ट्रॉन्स किती होतील 2. इथे किती 2 इथे किती 2. काय 2 ने मल्टिप्लाय केलं कारण 2 इलेक्ट्रॉन्सला 2 इलेक्ट्रॉन्स कट झाले पाहिजेत. अजून काय कट होतंय का बघा
टू वॉटर मॉलिक्युल्सला टू वॉटर मॉलिक्युल्स कट होत आहेत. अजून काय कट होतं, 4H+ ला 4H+ कट होतं. ॲरोची ही साईड आणि दुसऱ्या रिॲक्शनची ॲरोची ती साईड एकमेकांना कट होत असतात. मग उरलं काय आता, Mn+2 प्लस 2ClO3 मायनस हा Mn हा Cl गिव्स इथे कोण आहे, MnO2 प्लस 2ClO2 and this is balanced redox reaction. आधी ऑक्सिडेशन कोणामध्ये रिडक्शन ते लिहिलं, मग दोन रिॲक्शन्स बनवल्या. या दोन रिॲक्शन्सचे आधी ऑक्सिजन, मग हायड्रोजन आणि मग इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्ज बॅलन्स केला. त्यांना व्यवस्थित लिहिलं आणि फक्त मेंटेन ठेवला काउंट ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा काउंट मेंटेन ठेवत असताना असणारे वॉटर, असणारे प्रोटॉन्स सगळे कट होतात आणि राहते ती फक्त मेन बॅलन्स्ड रिॲक्शन. सो अशा प्रकारे आपण 3 मेथड्स मध्ये, ऍसिडिक मध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल्स केले. बेसिक मध्ये एक घेतलंय, बाकी तुम्ही टेक्स्टबुक मधून करा. आणि ह्या मेथडचं सुद्धा मी एक शिकवलंय, बाकी टेक्स्टबुक मध्ये आहेत ते प्रॅक्टिस करा. मेन आहे स्टेप्स माहिती असणं, त्या स्टेप्स तुम्हाला कळाले. सेकंड थिंग आहे प्रॉपर रिॲक्शन लिहून घेणं विदाउट मिस्टेकिंग. बिलकुल सुद्धा चार्ज मध्ये मिस्टेक करायची नाही. जो क्वेश्चन दिलाय आहे तसं कॉपी डाऊन केला तरच एक्झाम्पल सुटतो. चुकून तुम्ही कुठे चार्ज मध्ये कमी जास्त केलं तर रिॲक्शन बॅलन्स होत नाही. सो प्रॉपर रिॲक्शन्स टेक्स्टबुक मधून लिहून काढायच्या आणि स्टेप वाईज त्यांना बॅलन्स करायचं. सॉल्ट एक्झाम्पल सुद्धा खूप सारे दिलेत, एकदा ते प्रॅक्टिस करा, त्यानंतर एक्सरसाइज मधले प्रॅक्टिस करा. अँड दिस वॉज एंड ऑफ बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. आता एक नवीन पॉइंट आहे जो खरं तर स्टँडर्ड 12च्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये पण आपण शिकतो, ज्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं नाव दिलेलं आपण. तो एक काय आहे बघूया, डॅनियल सेल अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. अँड दिस विल बी द लास्ट पार्ट ऑफ रेडॉक्स चॅप्टर. टेक अ स्क्रीनशॉट. डॅनियल सेल मध्ये आता खरं तर हा सगळा पोर्शन आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये बघितलं, बट थोडंसं एक शॉर्ट मध्ये सांगते. बीकर आहे, बीकर मध्ये झिंक सल्फेट, रॉड पण त्याचाच, झिंक रॉड इन झिंक सल्फेट सोल्युशन. सो जो रॉड आहे तो त्याच्या सोल्युशन मध्ये डिप पाहिजे. कॉपर रॉड इन कॉपर सल्फेट सोल्युशन. वायर लावली आणि वरती करंट डिटेक्ट करण्यासाठी व्होल्टमीटर आहे. काय होत असतं, झिंक. सो ॲनोड वरती बेसिकली ऑक्सिडेशन होत असतं. ॲनोड असा इलेक्ट्रोड आहे की जिथे ऑक्सिडेशन होत असतं आणि कॅथोड असा इलेक्ट्रोड आहे की जिकडे रिडक्शन होत असतं. मग लास्ट लेक्चर मध्ये ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लूज कोण करेल, मेटल हॅज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. सो झिंक आपले इलेक्ट्रॉन लूज करतो आणि Zn+2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स ही एक ऑक्सिडेशन रिॲक्शन देतो. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन. इकडे काय आहे, रिडक्शन होणार आहे. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मेटल कधी इलेक्ट्रॉन घेईल का, नाही. मेटल हॅज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, सो हा तर नाही घेणार. कोण घेऊ शकतं, कॉपर इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. SO4 वरती चार्ज असतो -2, सो कॉपर वरती चार्ज आहे +2. तो कॉपर जो +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तो हे 2 इलेक्ट्रॉन्स घेतो. हे 2 म्हणजे इथे जे ॲनोड वरती झिंकने Zn+2 बनवलं आणि 2 इलेक्ट्रॉन्स टाकलेत, ते सगळे इलेक्ट्रॉन्स या वायर थ्रू ट्रॅव्हल करतात आणि या साईडला येतात. हे इलेक्ट्रॉन आले की कॉपर +2 त्या इलेक्ट्रॉन्सला घेतो आणि कॉपर म्हणून डिपॉझिट करतो. सो बघा, इथे झालं ऑक्सिडेशन, इथे झालं रिडक्शन. सो ओव्हरऑल सेलमध्ये रेडॉक्स रिॲक्शन होत आहे. तर हे फक्त एक बेसिक आयडिया दिली आहे, पण याचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्येच आहे. मग इलेक्ट्रोड पोटेन्शियल नावाची कन्सेप्ट आहे. हे काय आहे, सोल्युशन. आणि सोल्युशन इज ऑल्सो अ टाइप ऑफ इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. तुम्हाला माहिती आहे मेटल एक कंडक्टर आहे, खाली सोल्युशन एक कंडक्टर आहे. मग 2 कंडक्टर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे, त्याशिवाय इलेक्ट्रॉन्स तर फ्लो करणार नाहीत. सो इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आणि इलेक्ट्रोड याच्यामधलं जे पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोड पोटेन्शियल, डिनोटेड बाय सिम्बॉल E. जर ऑक्सिडेशन टाइप, याला आपण म्हणू ऑक्सिडेशन हाफ सेल. बरं, आपला सॉल्ट ब्रिज काढायचा राहिला. सॉल्ट ब्रिज काढून घ्या. सॉल्ट ब्रिज काय करतोय,
कम्प्लीट्स द सर्किट कम्प्लीट करतो तो. सो तो पाहिजेच, त्याशिवाय माझं सर्किट कम्प्लीट होणार नाही. मग ऑक्सिडेशन हाफ सेल जी आहे आणि ही जी रिडक्शन हाफ सेल आहे, ओव्हरऑल सेल काय बनते, रेडॉक्स. मी काय म्हणतीये, ऑक्सिडेशन हाफ सेल मधलं सोल्युशन आणि इलेक्ट्रोड मधला पोटेन्शियल डिफरन्स हा ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणूया का, ई ऑफ ऑक्सिडेशन. आणि रिडक्शनच्या साईडला जो पोटेन्शियल आहे तो रिडक्शन इलेक्ट्रोड पोटेन्शियल, दॅट इज ई रिडक्शन. इलेक्ट्रोड पोटेन्शियल फॉर ऑक्सिडेशन, इलेक्ट्रोड पोटेन्शियल फॉर रिडक्शन. पण दोन दोन गोष्टी जर ॲट अ टाइम शिकत गेलो तर कन्फ्युजन होईल. त्यामुळे स्टँडर्ड कोणाला तरी मानूया. आजपासून आपण काय केलं, एक ठरवलं की रिडक्शन पोटेन्शियलच अभ्यास करायचा. दोन्ही पण पोटेन्शियल आहेत, दोन्ही पण पोटेन्शियल डिफरन्सचीच व्हॅल्यू देणार आहे. एक निगेटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह असेल. मग बेटर वे मध्ये काय करू, एकालाच कन्सिडर करू, विच इज कन्सिडर्ड ॲज रिडक्शन पोटेन्शियल. मग एक सेल घेतला, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, आणि स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड ही जी सेल आहे त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच कोण, आता मी फक्त इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणणार तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे रिडक्शन पोटेन्शियल बद्दल बोलायचं चाललंय. कारण आता रिडक्शन असं सेपरेट नाव नाहीये. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हटलं की रिडक्शनला घ्यायचं. सो याचं जे काही स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल होतं ते 0 मानलं गेलं. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड अ स्पेशल काइंड ऑफ इलेक्ट्रोड आहे, याला कन्स्ट्रक्ट केलं आणि त्याचा जो पोटेन्शियल आहे त्याला 0 मानलं. आता त्याला 0 मानून आपण बाकी सगळ्या सेल्सचं, बाकी सगळ्या रिॲक्शन्सचं रिडक्शन पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. अँड वी डेव्हलप अ सिरीज. अशा रिॲक्शनची आपण सिरीजच बनवली ज्याला इलेक्ट्रोकेमिकल सिरीज असं म्हटलं जातं. आता हा बघा, इथे हायड्रोजन सेल आहे. 2H+ takes 2 इलेक्ट्रॉन गिव्स H2 आणि त्याचं पोटेन्शियल किती मांडलंय, 0. तुम्हाला या व्हॅल्यूज पाठ करायच्या नाहीयेत, फक्त रिलेटिव्ह कन्सेप्ट वरती क्वेश्चन येणार आहे. ज्या स्टुडंट्सना इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा हा पोर्शन येत नाही त्यांनी पण इथे लक्ष देऊन ऐका, क्लिअर होऊन जाईल. हायड्रोजन, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काय मानलं आपण, 0. आता त्याच्या खाली जेवढ्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल निगेटिव्ह होत चाललंय, मोर निगेटिव्ह होत चाललंय. सो जसं जसं खाली जात आहे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट बनतोय तो. म्हणजेच काय, जेव्हा तुमची व्हॅल्यू मोर निगेटिव्ह बनते तेव्हा तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असतो, आणि जेव्हा व्हॅल्यू मोर पॉझिटिव्ह बनते तेव्हा तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो. पहिली गोष्ट क्लिअर, जेव्हा व्हॅल्यू ऑफ रिडक्शन पोटेन्शियल बिकम्स मोर निगेटिव्ह, -0.76 -3.05, value becomes more negative, it is strong reducing agent. When it becomes more positive, it is strong oxidizing agent. त्यानंतर तुम्हाला अशी रिॲक्शन दिली असेल आणि विचारतील की यामध्ये कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कोण रिड्युसिंग एजंट आहे. ह्या रिॲक्शन मध्ये जर मी ना विचारलं कोण स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, तर ऑलवेज रिड्युसिंग एजंट हा प्रोडक्ट साइड मध्ये असणार आहे. रिॲक्शन कुठली आहे, रिडक्शन. बघा सगळे रिडक्शन आहेत, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, गेन गेन गेन. सो रिॲक्शन ही रिडक्शनची पाहिजे, आणि रिडक्शनच्या रिॲक्शन मध्ये जो प्रोडक्ट साइडला आहे तो काय असतो, रिड्युसिंग एजंट. सो विच इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, प्रोडक्ट. लिथियम इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आणि जर तुम्हाला विचारलं वरच्या रिॲक्शन मध्ये कोण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तर हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. F2 इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट अँड लिथियम इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आता या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट हा झाला तर डेफिनेटली हे सगळे रिड्युसिंग एजंट आहेत. F- I- H2 Zn Li हे सगळे प्रोडक्ट मध्ये जे आहेत ते रिड्युसिंग एजंट आहे. पण तुम्हाला माहिती आहे खाली स्ट्रॉंग रिड्युसिंग आहेत आणि वरती वीक रिड्युसिंग आहे. मग हा तसं इकडचे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, वरती स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणजे खाली वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. रिलेटिव्ह कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. इलेक्ट्रोड पोटेन्शियल वरून कळतं, ॲज यू गो डाऊन स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, ॲज यू गो अप स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंट हा प्रोडक्ट साइडला आहे, ऑक्सिडायझिंग एजंट हा रिॲक्टंट साइडला आहे. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला आपण 0 मानलंय. आता काही वेळेस तुम्हाला क्वेश्चन दिलाय टेक्स्टबुक मध्ये, बट दॅट इज नॉट करेक्टली सॉल्व्ड. तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या जातात
आयोडीनची दिली असेल, समजा झिंकची दिली असेल आणि विचारतात की आयोडीन आणि झिंकला घेऊन तुम्ही असा सेल कन्स्ट्रक्ट करू शकता का. मग तुम्हाला आयोडीनची रिॲक्शन काढायची असते, त्याच्यावरून त्याचा पोटेन्शियल दिलेला असतो. सो ज्यादा काही करायचं नाही. रिॲक्शन आठवली लिहा, नाही आठवली पोटेन्शियल दिलाय. किती दिलाय पोटेन्शियल? 0.77 व्होल्ट. कोणासोबत बनतो का विचारलाय? झिंक सोबत. सो झिंकचं किती आहे? -0.76. त्या ज्या काही दोन व्हॅल्यू आहेत त्यांना ऍड करायचं. काय होईल? 0.77 मायनस 0.76. आन्सर येईल तुमचं 0.01 व्होल्ट. सो जर आन्सर पॉझिटिव्ह आलं तर रिॲक्शन स्पॉन्टॅनियस आहे अँड तुमचा सेल कन्स्ट्रक्ट होऊ शकतो. पण जर आन्सर निगेटिव्ह आलं तर सेल कन्स्ट्रक्ट होऊ शकत नाही. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. सो दिस इज द एंड ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शनच्या पार्ट 2 मध्ये जेवढं काही मी तुम्हाला शिकवले त्याची मोर अँड मोर प्रॅक्टिस करा, कारण क्वेश्चन हा पार्ट 2 वरनं येण्याचे चान्सेस आहेत. पार्ट 1 मध्ये जो कन्सेप्ट आहे त्याला पार्ट 2 मध्ये अप्लाय करायचे. दोनच पार्ट आहेत, दोन्ही पार्ट परफेक्ट करा अँड मेक युअर 1 या 2 मार्क्स टू बी शुअर. 1 मार्कचा क्वेश्चन तर पक्का बनणार आहे, पण 1 मार्क आपला ऑप्शनल आहे. 9 टॉपिक्स अँड 10 मार्क्स. तो एक क्वेश्चन केमिकल बॉन्डिंग मधून येऊ शकतो किंवा हायड्रोकार्बन आणि जीओसी मधून येऊ शकतो किंवा रेडॉक्स मधून. तो कुठेही पुट करू शकतील. मोर चान्सेस केमिकल बॉन्डिंगचे असले तरी आपण शक्यता तर टाळू शकत नाही. सो प्रिपेअर फॉर दिस चॅप्टर वेल. मीट यू इन नेक्स्ट लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.